आणि हे संपूर्ण मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीची खासियत देखील आहे. कोणत्याही खेळाडूंनी जर का चौकाराची हॅट्रिक या विकेटची हॅट्रिक घेतली तर चेतनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हे इंडिव्हिज्युअल प्राइज आहे. प्रत्येक मॅचमध्ये प्राइज देखील ऑन असतं. सर्वात खासियत राहिली आतापर्यंत या चॅम्पियन ट्रॉफीची. कोणता संघ असेल सीझन 3 मध्ये चॅम्पियन असणार आहे. आता चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. मॅचला सुरुवात पहिला चेंडू हाताला घेण्याचा प्रयत्न. मयूर शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होते. अनिकेतने खूप चांगल्या प्रकारे त्याला बॅकअप केलं. एकेरी धावणे श्री गणेशच्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धावा आपण धावपळकरती पाहतोय. हलक्या हाताने ऑफ साइडला घेऊन काढलं. कट केलं गेलं. बॅटचा फेस ओपन करून स्लाइस केलं हलक्या हाताने. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावपळकरती आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मयूरनी डाईव्ह लगवत असताना खूप चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गेले. आपल्या संघासाठी महत्वाचे 3 धावा. प्रणयनी केलेला बॅकअप ऍक्शन रिप्ले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग वरती डाईव्ह लगावली आणि खूप चांगलं बॅकअप दिलं प्रणयने. एकमेकांना साथ देणं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गरजेचं असतं आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करत असताना अशा प्रकारे फिल्डिंग करून नेहमी मोटिवेट करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अशा प्रकारची फिल्डिंग तुम्हाला मॅचमध्ये प्रोत्साहित नेहमी करत असते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावपळकरती आपण पाहतोय. साई शाही 11 विरुद्ध अजिंक्य तारा. 2 विजयी संघांमधील मॅच आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे नाही केली हर्षनी काय चूक. विकेटचं पतन. गडी बाद. नवीन फलंदाज प्रवीण मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू कटआउट बॅनर वरती लागतोय. सीमारेषा पार. चौकार. म्हणजेच हाफ प्राइज केतनजी पाटील यांच्या माध्यमातून आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धावपळकरती आपण पाहतोय. हलक्या हाताने ऑन साइडला टॅप केलं. चौकारानंतर प्रवीणला देखील माहिती आहे सिंगल येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 8. वंश दवणे दुसरं षटक घेऊन आले गोलंदाजी मारवरती. प्रवीणच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण पाहिलाय. हलक्या हाताने ऑफ साइडला कट केलं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावपळकरती आपण पाहतोय. सर्व मागे निघून गेला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक हर्ष आहे त्याच्या दिशेने चेंडू गेला. टप्पा पडल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चौकारांची हॅट्रिक असू दे या विकेटची हॅट्रिक त्यासाठी ते 500 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिलं इंडिव्हिज्युअल त्या प्लेयरसाठी असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर का विचार केला तर बॅनर बाउंड्रीच्या बॅनरवरती जर का चेंडू लागला तर तुम्हाला हा प्राइज केतनजी पाटील यांच्या माध्यमातून आहे. ही प्रत्येक गोष्ट आहे काहीतरी नवीन गोष्टी या मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आयोजकाच्या वतीने केला गेलाय. आणि संपूर्ण मोरेगाव चॅलेंजरची टीम आहे त्यांचे हे प्रयत्न आहेत. आमच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे नवीन गोष्टी असेल. हातामध्ये बॅकअप नाही नव्हतं. धावची संधी. एकाने केलेली चूक दुसऱ्याने ती चूक सुधारली. धावची स्वरूपात गडी बाद असेल का.
केस झाले 9 धावा. पवन मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर त्याला आपण पाहिले. ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. मयूर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आता आपण त्याला फ्रेम मध्ये पाहतोय. त्यामागचं कारण त्यांनी केलेली ती फिल्डिंग, प्रत्येक चेंडूवरती स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय. 10 धावा धावफलकावरती हलक्या त्याने सन्मान दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ऍड होते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय अलॉंग द कार्पेट. पवनच्या बॅट मधून होतोय चौकार. प्रणयनी जर का हॅट्रिक घेतली तर सुशांत पवार याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी. ही देखील गोष्ट आहे की ती असून आतापर्यंत विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नाही आले. आजच्या दिवसामध्ये आपण रोहन जयस्वारला पाहिलं. 500 रुपयाचं पारितोषिक, लगातारचे 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. पंचांनी नोचा इशारा केलाय. No+1. No+1. प्रणय महत्वाचा गोलंदाज आहे. तिसरं षटक हातात असताना आपण त्याला नेहमी पाहत असतो. No+1. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय गॅप मध्ये. पवनच्या बॅट मधून येतोय चौकार. सायशा 11 थोडीशी घाई करा, इतका वेळ नका घेऊ. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 21. 21 धावा धावफलकार आपण पाहतोय. सन्मान्य शुभमजी सावंत साहेब, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आले आहेत सन्मान्य शुभमजी सावंत साहेब, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सर्व स्पॉन्सर ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले त्यांचे बॅनर्स देखील आपण पाहिले आहेत. आपले मनापासून आभार असतील. हलक्या त्याने ऑफसाईडला चेंडूला घेऊन काढलं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. दोन 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू गेला षटकार आला. पवन बॅक टू द पवेलियन. देखील साहेब मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
फुल टॉसला मात्र दिशा दाखवली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 24 धावा धावफलक आपण पाहतोय. म्हणजे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं, त्यावर ब्रेक लगावण्याचा प्रयत्न प्रणयच्या माध्यमातून केला जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 24 धावा धावफलक आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24. चला साईशा 11 थोडी घाई. बघा या मॅचसाठी खूप जास्त वेळ खर्च होतोय. पहिले इनिंग 15 मिनिटात संपणं गरजेचं आहे. ऑन साइडला टॅपच्या साने चेंडूला घेऊन काढलं. डिक्लेअर सोरमध्ये चेंडू जातोय. 25 धावा धावफलक आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. सुमित आले शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन. 5 सिंगल आले तर कदाचित 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. मोठा फटका. सरळ चेंडू गेलाय षटकाराला. स्पोर्ट्समॅनशिप असे खेळाडू असते. त्यांनी स्वतःहून सांगितलं की चेंडू शरीराला स्पर्श होऊन गेलाय बाहेर, म्हणजे चौकार. 29-29. हलक्यातून ऑफ साईडला चेंडूला घेऊन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ऍड होते. 30 धावा धावफलक आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. केलेली चूक किती महाग असेल. येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेत. वंशच्या माध्यमातून केलेली चूक. हलक्यातून ऑफसाईडला घेऊन काढलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 31 धावा धावफलक आपण पाहतोय. हलक्यातून आता दोन्ही फलंदाजाला देखील माहिती आहे, प्रथमेश आणि आदेशला, की सिंगली धावफलकामध्ये भर देण्याचा प्रयत्न केला जातोय. 32 धावा धावफलक आपण पाहतोय. 3.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा मार्गस्थ. 32 धावा धावफलक आपण पाहतोय. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड होते. नशिबाची ती एक धाव. नशिबाचा आलेला चौकार तो किती महाग पडेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. पहिली मॅच जर का आपण पाहू शकता, पवनने केलेली खेळी 12 धावांची खेळी, त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. त्याच्यानंतर प्रथमेशच्या बॅटमधून आलेला नशिबाचा चौकार. 33 वरती धावफलक. ओमकारने पहिलं षटक खूप चांगला तळलं होतं, तिथे एक चौकार आपण 8 धावा होता. त्याच्यानंतर आपण जर का पाहिलं, वंशने दुसरं षटक हातात असताना 7 धावा खर्च केला. प्रणय आणि सुमितनी बरोबर त्यांच्या दोघांच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. इतकी चांगली गोलंदाजी नाही दिसली. एक विकेट फक्त ओमकारने घेऊन दिली होती. 33 वरती धावफलक जाऊन स्थिरावला. 34 धावांचं आव्हान सेट केले गेले. साईशा 11 24-34. ओमकार पाटीलची मॅचमध्ये महत्वाची भूमिका असेल. कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये दिसेल त्याच्यामध्ये क्षमता आहे. आजच्या दिवसामध्ये जसं आपण त्या नशिबाच्या चौकारीचा उल्लेख केला ना, मग ती मॅच देखील आठवते. मोरेगाव चॅलेंजर्स जयेश पाटीलने मारलेला नशिबाचा चौकार. त्या कारणास्तव धावफलक 30 वरती गेलं. कदाचित धावफलक मोरेगावचं 24 वरती पण नसतं जाऊ शकलं. आलेला तो नशिबाच्या चौकारमुळे 30 वरती ते धावफलक गेलं होतं. ही प्रत्येक गोष्ट आहे. त्याच गोष्टी जेव्हा चर्चा केली की मोरेगावची बॅटिंग लाईनअप का डिस्ट्रॉय होतं, त्याचं प्रत्युत्तर आकाश गरजनी नेक्स्ट मॅचमध्ये दिलं. 39चं टार्गेट जेव्हा मोरेगावने सेट केलं गेलं, तो फॉर्म कायम राहील का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये तितकंच गरजेचं आहे. उद्या सुपर 12च्या मॅचेस जेव्हा असतील, 34चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये साईशा 11 सज्ज झालं. त्यांच्या अगेन
34चा बचाव करण्यासाठी अजिंक्य तारा. जशी मॅचला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल सेकंड इनिंगसाठी अनिल बेनबन्सी सर आजच्या दिवसामध्ये त्यांनी दिलेली साथ दिवसभर ती देखील खूप मोलाची साथ होती. कॉम्बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. अनिल सरांचा आवाज आपण सेकंड इनिंगमध्ये ऐकणार आहोत. येस, थँक्यू विपुल. एक आणखीन 24 चेंडूमध्ये 34चा टार्गेट आहे. आता एक डिफेंड झालाय, दुसरा चेस होईल का? ओमकार पाटील षटकार मारून बाद झालाय. 34 धावांचा भला मोठा आव्हान होतं. या अगोदर आपण पाहिलं 34 धावांचा बचाव झाला होता आणि आता डिफेंड करत असताना साईशा 11 संघ 2 मध्ये 1 धाव करतोय. एक मोठी विकेट बॅक टू डिपार्ट गेलाय. सुनील खेळपट्टीवरती आहे. 34 धावांचा मोठा पल्ला या कारणे सांगतो कारण या पटांगणावरती अजूनपर्यंत एवढी मोठी धावसंख्या पार झालेली नाहीये. खोल डपा चेंडू झेलगाली क्षेत्र. आदेशनी हा झेल टिपलाय आणि फलंदाज सुनीलला आदेश दिलाय तू बाहेर जा. आदेश चेंडू ज्यावेळेस वर उडला होता त्यावेळेस नजर ठेवली चेंडूवरती. चेंडू पडताना चेंडूवरती झेप खाली. यस, टाळ्या होऊन जाऊ द्या आदेशसाठी. ये नन्ना मुन्ना खिलाडी, नन्ना मुन्ना राई हूं और मोरेगाव का एक प्लेयर हूं. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती मयूर आलाय. हलक्या रीतीने खेळून काढत चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय आणि बॅक टू बॅक 2 विकेट आल्यानंतर थोडे सस्त्यामध्ये आल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय साईशा 11 संघाच्या खेम्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी आलंय. यस, दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस साठी या. शुभमजी सावंत यांच्या हस्ते हा बाउल त्यांच्या समोर केला जाईल आणि त्या बाउल मधनं 2 चिठ्ठ्या काढल्या जातील दोन्ही संघाच्या कर्णधारांकडनं. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट. हो, त्या ठिकाणी फर्स्ट टाइम दिसलाय. अनिरुद्धनी हा चेंडू सोडलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले थोडासा जागा बनवली, मागे गेले आणि चेंडूवरती हिट केला. पहा, ओहो, हा आझम वाटतोय. क्रॅकिंग शॉट, 4 धावांचा फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेला, पुन्हा एकदा 3 नशेद. वाह, क्या बात आहे. सुमितच्या बॅटून येतोय 2 बॅक टू बॅक चौकार.
2 बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी सुमितनी या ठिकाणी ठोकल्यात आणि 4 धावांनी बॅक टू बॅक आपण पाहिलं. चौकार आल्यानंतर धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 23 वरती. 23 इकडे स्कोर लिहितो का नाही? मर गया. चला तिकडे स्क्रीन वरती पहा. 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर 12 वरती धावफलक पोहोचलाय. नशीब स्क्रीन आहे आपल्याकडे. चला टॉस साठी 2 कर्णधार आल्यात. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. 1 रन मिळेल. 1 रनची धावफलक 13 वरती पोहोचेल. आता समान स्थितीमध्ये आता मात्र येऊन राहिल्या. ज्या ठिकाणी 2 चौकार मोठे मोठे आले ना त्यावेळेस स्थिती आता चांगली राहिलेली आहे. आकोटापा चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 1 धाव अजून मिळेल सायशा 11 संघाला. चला टॉस कडे कॅमेरामॅन. टॉस या ठिकाणी केला जातोय. बाउल दिलाय गेलाय. त्या बाउल मध्ये सोन्याचं कॉइन शोधून काढतील का? ओहो आता मात्र चेंडू मिस झालाय. डॉट आलाय. निर्धाव चेंडू. ओहो 2 छोटे छोटे फोटो दिसतात ते बघा त्या ठिकाणी. 2 कॅमेरे, एक छोटासा कॅमेरा, दुसरा चेहरा आणि मागे आपण बॅकग्राऊंड पाहतोय पूर्ण अंतरिक्षाचं बॅकग्राऊंड. डॉट आलाय. शेवटचा बॉल हलक्या रीतीने घेऊन काढला आणि 1 रन मिळालाय. तर 1 रनची धावफलक 15 वरती पोहोचलाय. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. 2 गडीच्या मोबदल्यानंतर 34 धावांचा पाठलाग करत असताना सायशा 11 संघ UCC या पुढील मॅच आपण पाहणार आहोत. UCC वर्सेस स्वराज्य. दोघांमधला आपण पाहिलं टॉस तर UCC ला बॅटिंग आलाय आणि स्वराज्य फिल्डिंग करताना दिसेल. दरम्यान पुढच्या समोरच्या मॅच मध्ये आता आपण पाहूया. 12-19 इक्वेशन आहे. पहिला चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. गोलंदाजी मार्क वरती आपण अनिरुद्धला पाहतोय. पहिला चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. एकेरी धाव काढलाय. आता मात्र मयूर स्ट्रायकरवरती आलाय. मयूरला चंद्रकांत देशपांडेकडनं 1000 रुपये पारितोषिक. सर्व बॅटने खेळलेला फटका या ठिकाणी अनिरुद्धचा डायरेक्ट हातामध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर येतोय. डॉट बॉल येतोय. 10 बॉल 18 ची गरज. 10 बॉल 18 ची गरज. ओहो सुरेख पद्धतीने हलक्या रीतीने धाव काढलेली गेलेली आहे. एका धावानीची धावफलक 17 वरती पोहोचलाय. 17 17 धावा फलकावरती. अजूनही 17 ची गरज आहे. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. ओहो आदेश त्या चेंडू परत पोहोचला नाहीये. चेंडू गेला 4 धावांसाठी. चौकार. धावा फलकावरती 21. अजूनही 13 ची गरज. ज्या ठिकाणी 8 चेंडू बाकी आहेत. या फलंदाजाने निश्चितच मॅच मध्ये जान झोकलाय. 9 बॉल 17 ची गरज होती. आता मात्र 8 बॉलमध्ये 13 ची गरज असताना 1 रन आलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 22 धावा आल्यात. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. मयूर स्ट्राईक एंडवरती आहे. मयूरवरती मयूरच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. सुमित ती जिम्मेदारी निभावतोय. नोचा इशारा पंचांकडनं. नो +1 अशा 2 धावा. ओहो सायशा 11 संघाच्या बाजूने आता मोमेंटम आता शिफ्ट होतोय काय. नो +1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड. गोलंदाज दबावामध्ये. गोलंदाज प्रेशरमध्ये. 7 बॉल 10चे इक्वेशन. 7 बॉल 10. मॅच रोमांचक मोड मध्ये.
कव्हरची दिशेला डिक्लेअर डिक्लेअर डिक्लेअर. आता शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 मध्ये 9, 6 ला तिकडे केले तर 9 होतात, 9 ला उलटे केले तर 6, म्हणजे उलटा पुलटा समीकरण. या ठिकाणी एक चौकाराची मॅच मीटिंग या ठिकाणी बोलवली गेलेली आहे. अजिंक्यताराच्या या ठिकाणी फिल्डिंग करत असताना सर्व खेळाडू एकत्र आल्यात आणि त्या ठिकाणी काय केलंय तिथे सुद्धा बघितलं. तिथे लाईन पण पहा जरा. मयूरला बोलायलाय आणि सुमितला बोलवलं ओमकारने. ए बाबा आता मॅच आलाय, आता मॅच आलाय, एकच मोठा फटका मारायचा आहे. तर फटका कोणाच्या बॅटीतून येईल? ही मॅच मयूर खेळपट्टीमध्ये आहे, जिंकवेल का? सुमित आहे, 3 चौकार ठोकल्यात, चौथा आला तर नक्कीच ही मॅच. हो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने बॅटीवरती आला होता. त्या चेंडूवरती मारण्याची जास्त काही संधी नव्हती. एकच रन आलाय, एकच रन आलाय. 1 रन आल्यानंतर आता मात्र आदेश, एक छोटा खिलाडी आपण पाहतोय. केस पहा असा टोप ठेवलेला वाटते, घुगरालू वाली. नेक्स्ट बॉल. 5 मध्ये 8 ची गरज. हो हो हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला, एकेरी धाव काढलाय. मयूर आपला काम करतोय की मयूरला कानमंत्र दिलाय, कारण जितका जितका स्ट्राईक सुमितकडे देतील एक मोठा फटका सुमितच्या वाटेतून येईल आणि मयूरने बखूबी काम निभावलं गेलेलं आहे. 4 मध्ये 7 ची गरज आहे. सुमित स्ट्राईक एंडवरती आहे. सुमित विचार करतोय एक खराब बॉल आला तर त्याच्यावरती नसीहत देऊ, परंतु आदेश चांगले बॉल टाकतोय. आदेशला चांगले बॉल टाकायची गरज आहे. सुरेख सुरेख सुपर्ब चेंडू, कमाल का चेंडू. एकेरी धाव आलाय जरूर, परंतु जी मोठ्या फटक्याची दरकार आहे ती अजूनपर्यंत हवी आहे साईशा 11 संघाला. आतापर्यंत साईशा 11 संघाने 28 धाव फलकावती लगावल्या. 3 मध्ये 6 करायच्या आहेत, 3 मध्ये 6 करायच्या आहेत. दडपण आहे दोन्ही संघावरती. या दडपणातून कसं बाहेर येत आहे? टॅपच्या सारे खेळलेला फटका एकच धाव देऊन जाईल, एकच धाव देऊन जाईल. म्हणजे आता ह्या चेंडूवरती काहीतरी करायचं आहे, ह्या चेंडूवरती काहीतरी करायचं आहे. कारण मोठे फटके मारताना मयूर थोडा चाचपट होता आणि सुमितच्या बॅटीतून मोठे फटके होते. आता मात्र सुमित या चेंडूवरती चार्ज करेल का, किंवा सुमितला चेंडू हा चांगला पडेल का? सुमितला चेंडू टाकत असताना आदेश जबरदस्त चेंडू टाकेल का, रोखेल का त्याला, हे सुद्धा बघण्यासारखं असणार. सुमित की आदेश, आदेश की सुमित, या दोघांची मॅच या ठिकाणी आहे. ही अजिंक्यतारा आणि साईशा 11 नाही तर सुमित वर्सेस आदेश. ओ आदेशने हा चेंडू टाकलाय, सुमितला या ठिकाणी परतावं लागते. गडी झालाय बाद. मोमेंटम शिफ्ट याला बोलतात. आदेशने वेगवान चेंडू टाकला, थोडासा खाली राहणार चेंडू, उचळी कमी घेणारा चेंडू टाकला, त्यामध्ये फसले सुमित आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 रन घेण्याचा मनसुबा बनवलेला होता, परंतु त्या मनसुबामध्ये असफल राहिले आणि रनआउट स्वरूपाने बाद. 1 बॉल 5 ची गरज, 1 बॉल 5 ची गरज आहे. आदेशला हा चेंडू टाकायचा आहे, परंतु मयूर थोडासा डान्सिंग डाऊन विकेट खेळतोय. टॅपच्या सारा खेळला फटका, अनिरुद्धचा चेंडू हातामध्ये आणि पंचांकडे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. नो बॉल, नो बॉल. ओ हो मॅच मध्ये कोणत्या पद्धती एक चौका ठोकला मयूर,
मयूर ऐक एक चौकार मारला तर साईशा 11 मॅच जिंकेल. साईशा 11 मॅच जिंकली आणि तुझ्या चौकारात 1000 रुपये पारितोषिक. 1000. एक चौका मार डिकरा, 1000 रुपया मुझे दिख रहा. आणि 1-4ची मॅच पुन्हा एकदा चान्स मिळालाय मयूरला आणि तो चान्स त्या संधीचं सोनं करेल का. आदेश आता मात्र दबावामध्ये असणार कारण नो पडला. ज्यावेळेस 5ची गरज होती त्यावेळेस हळुवारपणे टाकण्याचा प्रयत्न केला, नो पडला. परंतु आता काय 1 मध्ये 4ची गरज आहे. फलंदाज चौकार पण ठोकू शकतो. आदेशच्या मनामध्ये दबाव आहे, दडपण आहे. त्या दडपणामधून उभारण्यासाठी ही गोलंदाजी करायची आहे. आदेश टू मयूर, मयूर टू आदेश. ड्राईव्ह केलंय. ओ हो, चांगला प्रयत्न, भरपूर चांगला प्रयत्न. थोडासा वाचला चौकाराचा तो बॅनर, थोडासा वाचला चायनीजचं ते दुकान आणि डिक्लेअर मध्ये गेला चेंडू. आणि डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर आता मात्र साईशा 11 ही मॅच गमावलाय आणि अजिंक्य तारा संघ क्वालिफाय झाला.